नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 8वीचा विज्ञान, ज्याच्यामध्ये 16वा लेसन, ज्याचं नाव आहे प्रकाशाचे परावर्तन. विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्या सेशनमध्ये पाहिलं की प्रकाश किरण परावर्तित होण्यासाठी ती कोणत्या तरी स्रोतापासून यावी लागतात. प्रकाशाच्या परावर्तनामुळेच आपल्याला सभोवताली ज्या काही गोष्टी आहेत, जसा सुंदर असा निसर्ग आहे, त्याच्यानंतर इतर गोष्टी, नदी नाले आहेत किंवा डोंगर आहेत, या गोष्टी आपल्याला फक्त आणि फक्त प्रकाशाच्या परावर्तनामुळे दिसू शकतात. म्हणजे प्रकाशाचं परावर्तन एकदा झालं की आपल्या डोळ्यामध्ये बहिर्वक्र भिंगाच्या साहाय्याने, म्हणजे कॉन्व्हेक्स लेन्सच्या साहाय्याने त्यांची इन्व्हर्टेड इमेज जी आहे ती आपल्या रेटिनावर तयार होते. आणि रेटिनावर इमेज तयार झाल्यानंतर आपण आपल्या ब्रेनला जे नर्व्स असतात ते नर्व्स त्याला इंटरप्रेट करून सांगतात. म्हणजे अशा प्रकारे आपली कोणतीही प्रतिमा आपल्या रेटिनावर तयार होत असते. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की प्रकाशाचे परावर्तन होताना काही नियम महत्वाचे आहेत. त्या नियमांविषयी आपण या सेशनमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी पहिल्या सेशनमध्ये आपण पाहिलेलं आहे की प्रकाश आणि दृष्टीची संवेदना याच्यामध्ये घनिष्ठ संबंध आहे. म्हणजेच कोणतीही वस्तू दिसण्यासाठी त्याच्यावरून प्रकाश किरण परावर्तित व्हावेच लागतात, अदरवाईज आपल्याला कोणतीही वस्तू दिसू शकत नाही. रात्रीच्या अंधारामध्ये एखादा प्राणी जर आपल्या घरामध्ये आलेला असेल तर तो पाहण्यासाठी आपल्याला एकतर आपली लाईट चालू करावी लागते किंवा विजेच्या साहाय्याने आपण त्याच्यावर प्रकाश मारून त्याचं परावर्तन त्याच्या शरीरावर होतं आणि त्याची इमेज आपल्या डोळ्यामध्ये तयार होते, रेटिनावर तयार होते आणि त्याच्यानंतरच आपण त्या प्राण्याला पाहू शकतो. म्हणजेच प्रकाश मारल्याशिवाय आपण तो प्राणी किंवा ती वस्तू कोणतीही बघू शकत नाही. म्हणजेच दृष्टीची संवेदना आणि प्रकाश यांच्यामध्ये फारच घनिष्ठ असा संबंध आहे, हे आपण इथे पाहिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आता आपण थोडं पुढे जाऊया आणि प्रकाशाचं परावर्तन होण्यासाठी कोणते नियम आहेत त्यांचा अगदी डिटेलमध्ये स्टडी आपण करूया. कारण विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की याच्या पुढे जाताना 9th आणि 10th ला आपल्याला कॉन्केव्ह लेन्स, 10th मध्ये आपल्याला कॉन्केव्ह मिरर 9th मध्ये आहे आणि कॉन्व्हेक्स लेन्स याच्यापासून मिळणाऱ्या इमेजेस आपल्याला 10th मध्ये स्टडी करायचे आहेत. पण तत्पूर्वी प्रकाश किरणांचं परावर्तन ऍक्च्युली कशा प्रकारे होतं आणि इमेजेस कशा फॉर्म होतात, इमेजेस फॉर्म होण्यासाठी कोणते किरण गरजेचे आहेत त्याच्याविषयी आपण आता जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूया प्रकाशाचे परावर्तन, सेशन 2. इथे पहा विद्यार्थी मित्रांनो, अगदी व्यवस्थित ही डायग्राम पाहून घ्या, कारण ह्याचं एक्सप्लेनेशन आपण पुढल्या स्लाइडमध्ये देणार आहोत. कारण इथे जागा फार कमी मिळते आणि त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्ट एका स्लाइडवर दाखवावी लागते. त्याच्यामुळे ही इमेज आपल्या डोळ्यासमोर ठेवा किंवा आपलं पुस्तक सुद्धा आपल्या डोळ्यासमोर ठेवलं तर आपल्याला चांगल्या प्रकारे प्रकाशाचं परावर्तन समजू शकतं. आता पहा, आरशाची स्थिती दाखवणारी रेषा PQ काढलेली आहे. म्हणजे PQ आपल्या रेषा दिसते. त्याच्यानंतर अपाती किरण, म्हणजे जो किरण आतमधल्या साईडला जो एरो दाखवलेला आहे तो एरो आपल्याला अपाती किरणाची दिशा दाखवतो. तो आहे AO, म्हणजे A पासून आलेला आणि O वर इन्सिडन्स, पॉइंट ऑफ इन्सिडन्स त्याला म्हटलं जातं O ला. आणि परावर्तित किरण आपल्याला OB काढायचं आहे. आरशाची स्थिती दर्शवणाऱ्या रेषेस 90 अंशाचा कोन काढणारी ती ब्ल्यू कलरची आपल्याला लाईन दिसत आहे, तिला स्तंभिका किंवा नॉर्मल असं म्हटलं जातं. इथे आपल्याला ती ON काढायची आहे. म्हणजे आरशामध्ये परावर्तन होत असताना ही जी लाईन आहे ती इमॅजिनरी लाईन आहे. जे रेज आहेत ते आपल्याला बघा एरो दाखवलेले आहेत. रे डायग्राम मध्ये एरो दाखवणं खूप गरजेचं आहे. कोणत्याही डायग्राम, म्हणजे त्या रे डायग्राम असतील त्या काढताना जर एरो नसतील तर आपले सर्व मार्क्स जाऊ शकतात. त्याच्यामुळे इथे आपल्याला काळजी घ्यायची आहे की बघा आतमध्ये येताना सुद्धा त्यांनी, म्हणजे इन्सिडेंट रे आहे अपाती किरण, त्याला आतल्या दिशेने दाखवलेला आहे, दिशा दाखवलेली आहे. आणि परावर्तित होऊन जाताना जो ग्रीन रे आहे त्याला त्यांनी एरो दाखवलेला आहे, म्हणजे बाहेरच्या दिशेने तो जात आहे असा त्याचा अर्थ होतो. तर ON ही रेषा आपल्याला O इथे काढायची, ह्याला स्तंभिका असं म्हणतात या रेषेला. जी PQ जो आपण आरसा काढला त्याला 90 अंशाचा कोन तयार करतो, म्हणजे त्याला नॉर्मल सुद्धा म्हटलं जातं. रेषा ON ही PQ ला लंबवत असल्याने अँगल PON, आता बघा अँगल PON कुठे आहे, PON दिसतोय आपल्याला किंवा QON, हे दोन्हीही 90 अंशाचे असतात. कारण स्तंभिका त्या आरशाला कशी आहे, लंबवत आहे. लंबवत म्हणजेच परपेंडिक्युलर आहे. विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा डायग्राम ही नीट बघून घ्या. अपाती किरण आतमध्ये आल्यानंतर जी स्तंभिका, जी इमॅजिनरी लाईन असते जी 90 डिग्री अँगल करते, त्याच्याबरोबर जो कोन तयार केलेला आहे तो I त्यांनी दाखवलेला आहे. I म्हणजेच अँगल ऑफ इन्सिडन्स, म्हणजेच आपतन
कोन. आणि त्याच्यानंतर जेव्हा स्तंभिकेबरोबर बाहेरून राईट हँड साईडला बघा, जेव्हा रे तो बाहेर जातोय ग्रीन कलर मध्ये, त्यावेळेला म्हणजे आपात बिंदूवरून तो परत त्याच्यावर पुढे जातोय पॉइंट ऑफ इन्सिडन्स मधून, तर त्यांनी आर दाखवलेला आहे. आर म्हणजेच काय, तर अँगल ऑफ रिफ्लेक्शन, जो त्यांनी स्तंभिकेबरोबर बनवलेला आहे. याच्याविषयी डिटेल आपण पुढल्या स्लाइड मध्ये पाहणार आहोत. इथे पहा परावर्तनाचे काही नियम आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आधीची डायग्राम आपल्या लक्षात असेलच. त्याच्यामुळे आपातन कोन म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स, जे 3 नियम महत्वाचे आहेत परावर्तनाचे, त्याच्याविषयी आपण आधी डिस्कस करतोय. त्याच्यानंतर आपातन कोन म्हणजे पॉइंट ऑफ इन्सिडन्स ओ इथे पडलेला आतमध्ये आलेला जो रे होता, रेड कलरचा दाखवला होता, त्याच्यामधून जो कोन तयार होतो स्तंभिकेबरोबर, त्याला आपातन कोन असं म्हणतात. आणि किरण बाहेर पडत असताना स्तंभिकेबरोबर जो कोन तयार होतो त्याला परावर्तन कोन असं म्हणतात. इथे महत्वाची गोष्ट एक आहे, म्हणजे परावर्तनाच्या नियमापैकी पहिला नियम, 3 नियम आहेत त्याच्यापैकी पहिला नियम, हे दोन्ही कोन समान असतात, समान मापाचे असतात. आपण आपाती किरण कशा प्रकारे टाकलेला आहे त्याच्यावरून अवलंबून असतो. आपण 40 डिग्री सेल्सिअस टाकला, डिग्री सेल्सिअस नाही विद्यार्थ्यांना, माफ करा, 40 डिग्रीला जर आपण टाकला तर अँगल ऑफ रिफ्लेक्शन जो आहे तो सुद्धा स्तंभिकेबरोबर 40 अंशाचाच कोन तयार करतो. आपण आपाती कोन जर वाढवला, म्हणजे अपतन कोन जर वाढवला आपाती किरणाद्वारे, तर समजा तो 60 डिग्री असेल, तर बाहेर पडणारा किरण सुद्धा स्तंभिकेबरोबर 60 डिग्री अंशाचा कोन तयार करतो. म्हणजेच अपतन कोन व परावर्तन कोन हे दोन्ही समान मापाचे असतात. आपाती किरण म्हणजे इन्सिडेंट रे, परावर्तित किरण रिफ्लेक्टेड रे, आणि स्तंभिका म्हणजे नॉर्मल, या एकाच प्रतलात असतात, म्हणजे त्या वेगळ्या प्रतलात नसतात. तर प्रतल म्हणजे आपण भूमितीमध्ये पाहिलेलंच आहे. प्रतल म्हणजेच काय, तर इमॅजिनरी क्वाड्रिलॅटरल. आपण एक चौकोन तयार करतो, या चौकोनामध्ये कितीतरी गोष्टी सामावू शकतात. आपला भारत देश सुद्धा एखाद्या चौकोनामध्ये आपण समाविष्ट करून घेऊ शकतो. आपण राहतो ते ठिकाण, आपल्या शाळेचं ठिकाण, किंवा आपला तालुका, गाव, जिल्हा, किंवा आपण राहतो ते शहर, या सर्व गोष्टी आपण एकाच प्रतलात आणू शकतो. परंतु एकाच प्रतलात आणताना लक्षात घ्या की त्या भागामधला जो पार्ट आहे तोच आपल्याला प्रतलात आणतात. याच्या वर आणि खाली असलेला पार्ट आपण प्रतलात आणू शकत नाही. त्याप्रमाणे इथे आपाती किरण, परावर्तित किरण आणि स्तंभिका हे तिन्ही एकाच प्रतलात असतात. आपाती किरण व परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात. आपल्याला आधीची डायग्राम आठवत असेल तर बघा, रेड जो किरण होता, अपतन किरण म्हणजे अपतन कोन, आपाती किरण, इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे जे आहेत ते स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस आपल्याला दिसतात. स्तंभिकेच्या ह्या साईडला आपाती किरण आणि त्या साईडला परावर्तित किरण आपल्याला दिसतंय. म्हणजे हे 3 नियम विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. डायग्राम तयार करताना हे 3 नियम फार गरजेचे आहेत. इथे बघा, परावर्तनाशी संबंधित विभिन्न संज्ञा खालील प्रमाणे आहेत. बघा, किरण AO जो आधीची डायग्राम आपण बघितली तो आपाती किरण आहे. बिंदू O हा अपात बिंदू, याला पॉइंट ऑफ इन्सिडन्स असं सुद्धा म्हटलं जातं विद्यार्थी मित्रांनो. किरण OB जो आपल्याला तिथे ग्रीन कलरचा दिसला होता तो परावर्तित किरण, रिफ्लेक्टेड रे आहे. आणि ON जी आरशाशी 90 अंशाचा कोन तयार करते त्याला स्तंभिका किंवा नॉर्मल असं म्हटलं जातं. आपाती किरण व स्तंभिकेमधील कोन अँगल AON आपल्याला दिसतो. A इथून किरण चालू झालेला आहे, आपाती किरण, आणि O या ठिकाणी इन्सिडेंट झालेला आहे, आणि नॉर्मलचा N, AON हा अपतन कोन आहे, आणि परावर्तित किरण म्हणजे बाहेर पडलेला जो ग्रीन किरण आहे तो, आणि स्तंभिका आहे ज्यामध्ये BON हा अँगल तयार झालेला आहे, ज्याला परावर्तन कोन म्हणजे R या लेटरने दाखवलं जातं, आणि अपतन कोनला I म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स, आणि R म्हणजे अँगल ऑफ रिफ्लेक्शन. अशा प्रकारे 2 नावाने हे किरण कोन दाखवले जातात. इथे पहा, आपल्याला एक प्रयोग करायचा आहे. जो प्रयोग आपल्याला पुढे दिसणार आहे. आरसा, ड्रॉइंग बोर्ड, टाचण्या, पांढरा कागद, कोन मापक पट्टी आणि पेन्सिल आपल्याला घ्यायची आहे. कृती काय करायची बघा, पांढरा कागद ड्रॉइंग बोर्डवर टाचण्यांच्या साहाय्याने नीट बसून घ्या. पहिला आपल्याला जो पांढरा कागद आहे, व्हाईट पेपर जो आहे, कार्डबोर्ड, जो आपल्याला ड्रॉइंग बोर्डवर टाचण्याने चिकटवून घ्यायचा आहे, बसून घ्यायचा आहे. कागदावर एका बाजूस आरशाची स्थिती दर्शवणारी रेषा PQ काढा, जी आपण आधीच्या आकृतीमध्ये बघितलेली आहे. रेषा PQ वर बिंदू O घेऊन त्या बिंदूशी रेषा ON हा लंब काढा, तो काढायचा कार्डबोर्डवर. रेषा ON शी 30 अंशाचा कोन काढणारा किरण AO आपण काढला. म्हणजे किरण AO कोणता आहे, तर आपाती किरण आहे, जो अपतन कोन तयार करतो 30 अंशाचा. किरण AO वर 2 टाचण्या S व R रोवून घ्या. ही पूर्णपणे एक्सप्लेनेशन आपल्याला पुढल्या स्लाइड मध्ये पाहायला मिळणार आहे. इथे जागा कमी असल्यामुळे आपण ते पुढे घेतलेलं एक्सप्लेनेशन.
आरसा स्टँडला अडकवून PQ रेखेवर आकृतीत दाखवल्याप्रमाणे लंब स्थितीत ठेवा. आता आपल्याला आरसा कसा ठेवायचा तर लंब स्थितीत ठेवायचा. आरशात पाहून आरशामध्ये दिसणाऱ्या टाचण्यांच्या प्रतिमांच्या खालच्या टोकांच्या सरळ रेषेत T व U या टाचण्या रोवायच्या आहेत. आरसा बाजूला काढून बिंदू T व U जोडून ती रेषा O पर्यंत वाढवली तर अँगल TON आपल्याला मोजायचा आहे. आता आकृतीमध्ये आपण 45 अंश 60 अंश असे आपतन कोन पुन्हा करून तक्त्यामध्ये कोनांची माप लिहायची. आता अँगल TON आपल्याला पुढल्या स्लाइडमध्ये दिसणार आहे की कशा प्रकारे तो TON पहिला आपण 30 अंश मापाचा कोन घेतलेला आहे. पाहूया तर कशा प्रकारे हे कोन होत असतात. इथे पहा TON आपल्याला दिसतोय परावर्तित कोन आहे. डोळा आपल्याला दिसतो. आपल्याला तिथे टाचण्या लावायच्या आहेत. तिथे आपल्याला प्रकाश किरण परत फिरलेला दिसेल. आता परावर्तनाचा नियम आपल्याला माहितच आहे की त्याच्यामध्ये पहिला नियम की अपतन कोन जेवढा असतो तेवढाच परावर्तित कोन असतो. म्हणजे तो स्तंभिके बरोबर तयार झालेला कोन आहे. इथे आपल्याला AON जो दिसतोय किंवा SON जो दिसतोय जो अँगल ऑफ इन्सिडन्स आहे तो 30 अंशाचा असेल तर अँगल ऑफ TON सुद्धा 30 अंशाचाच असेल. अँगल SON जर आपण 45 डिग्रीचा केला तर बाहेर पडणारा परावर्तित किरण सुद्धा स्तंभिकेशी सेम कोन तयार करतो. असे आपण नियम त्यांचे बघितलेले आहेत. म्हणजे अँगल TON सुद्धा 45 डिग्रीचा होईल आणि अँगल AON किंवा SON जर 60 अंशाचा असेल तर परावर्तन कोन म्हणजे अँगल ऑफ रिफ्लेक्शन सुद्धा 60 अंशाचाच असेल. कारण हे आपण कशावरून सिद्ध केलेलं आहे तर परावर्तनाचे 3 नियम जे बघितले त्याप्रमाणे अपाती किरण आणि परावर्तित किरण स्तंभिकेबरोबर इक्वल अँगल तयार करतात. अपाती किरण परावर्तित किरण आणि स्तंभिका हे एकाच प्रतलात असतात आणि अपाती किरण आणि परावर्तित किरण जे आहे ते स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस सुद्धा असतात. असे ते अँगल असे ते नियम होते आणि अँगल सेम होताना ते आपल्याला दिसत आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो आपण या दुसऱ्या सेशन मध्ये असं पाहिलं की परावर्तित किरण होत असताना तो स्तंभिकेबरोबर जसा अपाती किरण अपतन कोन तयार करतो त्याचप्रमाणे परावर्तित किरण सुद्धा परावर्तन कोन तयार करतो आणि तो इक्वल मापाचा असतो. स्तंभिका म्हणजे आपल्याला माहितच आहे की जो आरसा आहे त्याला लंबरूपी काढलेली अशी एक रेषा आहे की जी 90 डिग्रीचा अँगल त्या आरशावर करत असते. लंबरूपी म्हणजेच 90 डिग्रीचा अँगल आणि त्याच्यामुळे आपल्याला अपाती किरण जो अपतन कोन तयार करतो आणि परावर्तित किरण जो परावर्तन कोन तयार करतो त्याच्याविषयी माहिती मिळालेली आहे. त्याचप्रमाणे आपण 3 नियम सुद्धा बघितले जे खूप महत्वाचे आहेत ज्याचा वापर करून आपण परावर्तन नेमकं कशा प्रकारे होतं ते पाहू शकतो. धन्यवाद.